नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये। तर मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल की आम्ही भीमाशंकरवरून निघून कॅम्पिंग स्पॉटला जाणार होतो। आता आपण आपल्या कॅम्पिंग स्पॉट वरती लवकरच पोहोचणार आहोत। हे बघा इथे मंडळी कसे गळ टाकून बसलेत। तर हा आहे आपला कॅम्पिंग स्पॉट खिरेश्वर। तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। गाईज हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त सनसेट होतोय। आणि आता आम्ही आमचं सगळं सामान अनलोड करून लेकच्या बाजूला आम्ही कॅम्पिंग करणार आहे, तिथे नेतोय। काळोख पडायच्या आधी आम्हाला फटाफट सगळं अनलोड करावं लागणार आहे। सगळे आपले सामान अनलोड करतात। तर मित्रांनो, आपलं टेंट सगळे बांधून झालेले आहेत, म्हणजे खूप लेट झाला, काळोख पडला। तर आता आम्ही इथे बल्ब लावून घेतला आहे। पहिला मध्ये सेंटरमध्ये असा दगडासारखा भाग आहे पूर्ण बघू। आणि इथे आमची सगळी जेवणाची तयारी चालू आहे। आमचा शेफ आलेला आहे मनीष। श्रुती हाय तर कर यार माझ्या ऑडियन्सला। हे इथे चिकन शिजतंय, पण आमच्या इथे ट्रायपॉडला बल्ब लावलाय, तर जुगाड़ बनवलाय आम्ही मस्त। मोबाइल ट्राइपॉड मोबाइल ट्राइपॉड। मैडम हमारे गैस का सेटिंग कर रहे हैं, चूल्हे का छोटा चूल्हा। मित्रांनो, हे जे चिकन आहे ते आहे बार्बेक्यू साठी, आणि जे बाकीचं चिकन आहे त्याची चिकनची खिचडी बनवणार आहेत। तुम्ही आजपर्यंत व्हेज खिचडी ऐकली असेल, पण चिकनची खिचडी ही नवीन इन्व्हेन्शन आहे या शेफ यांच्याकडनं। पहिला काय करतोय मनीष? चिकन थोडासा बॉईल करतोय, हाफ बॉईल। त्याला चीर मारून दीदी माझं पण बार्बेक्यू करायची तयारी चालू आहे। ओ वाव, हे पण आहे। आता मनीषने मॅरिनेशन प्रोसेस स्टार्ट केली आहे, दही वगैरे स्टार्ट केलं पहिला। शेजवान मसाल्यामध्ये पण काय टाकलं? गरम मसाला आणि धने पावडर, भाजली ना झटपट फटाफट। नॉर्मल घरचा मसाला, काश्मीरी मिक्स आहे। टाका अजून, ते बघा चिकन एवढे प्रॅक्टिस कर। वाद गेलाय। मनीष बार्बेक्यूला स्टार्ट करतोय, आणि सगळं व्यवस्थित लावून वगैरे तुम्हाला दाखवलं मी। एकदम प्रोफेशनल आहे एकदम। आणि बार्बेक्यूचा जुगाड पण जबरदस्त। हे का बनवून रेडी आहे, मीठ टाकलं, एकदम यम्मी झालाय। चाट मसाला आणलाय मी, आणि लिंबू आहे पिळून म्हणून। A1 हा A1। सुप्रभात मंडळी। तर आज आहे आपला दिवस दुसरा। तर आमचे काल रात्री आम्ही कॅम्पिंग वगैरे केलं, जेवलो, आणि जी काय मजा केली ती तुमच्यापर्यंत पोचलीच असेल। आणि आम्ही जिथे कॅम्पिंग केलं आहे तिकडची हा स्पॉट मी तुम्हाला काल रात्री दाखवू शकली नाही। इतकं सुंदर जागा आहे ही, आणि हा समोरचा व्ह्यू आहे। आणि मेन तर तुम्हाला सांगायचं राहिलं आहे की आम्ही जिथे कॅम्पिंग केलं आहे ना, त्याच्या आजूबाजूला अशी ऐतिहासिक स्थळं आहेत, जसं की हा आहे इथे जुन्नर दरवाजा,
हा आहे बालेकिल्ला आणि इथून जो पूर्ण सुरुवात होतो हा हरिश्चंद्रगडाला आणि ह्याच्या अपोजिटला आहे कोकणकडा. म्हणजे ट्रेकिंग करणारे जे ट्रेकर्स आहेत ते लोक ज्यांना ट्रेक करायचं आहे ते आधी खालती कॅम्पिंग करतात आणि मग इथून चढायला सुरुवात करतात. तर हा कॅम्पिंग एक स्पॉट आहे. जे कोण ट्रेकर्स असतील त्यांनी नक्की बघावं आमचा व्हिडिओ. आता आमची मंडळी इथे आता गरज नाही चहासाठी बसली आहे. सोडो 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 तीनच बघ. मे बी धार नाही पडली नंतर सगळे झोपेतून उठून कसे बसलेत बघा एक एक. अय सदमा संपत आलंय. तुम्ही तो एकदम टोकाचा त्याला यूज केला काय? मी चायच्या पाण्यासाठी होता दिला होता. संपत आलं. तो संपलेलाच आहे जमात. ही मॅगी बनते गाईज. मॅगी झाली बनवून. गाडीवर सुट्टी ठेवलीस ना थोडा वेळ पण 5-10 मिनिटं तरी अशी होतात. केलं तर मॅगी खातोय आता. दोघांना दिली. हा ठीक आहे चल भूमी. मॅगीची प्लेट नाही बस. सगळेजण आता मॅगी खात आहेत. गरम झालं ते. मित्रांनो आता आम्ही पाण्यामध्ये जायला रेडी झालोय. सगळ्यांनी कपडे चेंज केले. अर्धे जण गेले तिथे अर्धे बाकी आहेत. चला लवकर चला मित्रांनो आपण जाऊया पोवायला. इकडे आम्हाला पकडणार मी पकडते रामू नाही मयूर कितवेल ना. बिचाराचा एक पाय तुटलेला आहे ऑलरेडी. ते मी दाखवते. हे बघा ह्याने खेकडा पकडलाय. रांचो छोटासाच आहे. छोटासाच आहे. त्याला सोडून देतो गळीला लावायला. एक तिथे काका बसलेत मस्त मासे पकडतात. त्यांच्याकडे खूप मस्त मस्त मासे आहेत. खेकडा आणि मासा पकडून देणार. मी पण येते बाई. आपण त्या काकांना देऊया खेकडा गरीला लावायला. कोण या साईडचे मासे नदीमध्ये 1.5 फुटाचा मासा आहे. दे त्यांना नेऊन. तर आता आम्ही चाललो आहोत आंघोळ करायला. नाश्ता वगैरे आमचा करून झालाय फायनली. ते सगळे तिकडे गेलेत बघतायत पाणी कुठे खोल आहे. जास्त पुढे आम्ही जाणार नाही कारण अनोळखी ठिकाणी न गेलेलं बरं आहे. आपल्याला माहित नसतं पाणी किती खोल आहे काय. कमी पाण्यातच आम्ही मजा करणार आणि बाहेर आहे. रिस्क नको ना ग. नाही गेलेलंच बरं. लांब जास्त फक्त पाय बुडवायला भेटले बस झाले. आणि तर इथपर्यंत असेल तरच नाही तर नाही. इथपर्यंत इथे पाणी आहे. ओम आणि तिथे गेले तिथपर्यंत सेफ आहे म्हणून आम्ही तिथपर्यंतच ठेवणार आहे. बुडणार आहे. आता बंद आहे नंतर नेक्स्ट टाइम काय नाही लागणार. काय त्याच्यात हिंमत तेवढी येणार. तुमचा फेस आता दिसतो.
तर मित्रांनो आमचं सगळ्यांचं आता आंघोळ वगैरे करून झालेलं आहे आणि इथे आमच्या दुपारच्या जेवणाची तयारी चालू झाली आहे. तर आजचा आमचा दुपारचा मेनू आहे. दुपारचा मेनू काय आहे? भुर्जी पाव. भुर्जी पाव. आज आमच्याकडे अंडा भुर्जी पाव आहे. इथे ही कांदा कापायला बसली आहे. कांदा टोमॅटो. ही आमची पोरगी, कोल्हापूरची पोरगी. इथे व्हेज बिर्याणी बनते रेडी टू ईट वाली आणि इथे आमची भुर्जी फ्लेम आहे. आणि खूप ऊन आहे. आम्ही बघा स्लीव्स वगैरे घालून घेतले आहे. नक्की नदीतलं पाणी आणले की म्हणाली ती सेल्फी स्टिक कुठे आहे? तुम्ही लास्ट फक्त अर्धा तास घेतलं, मी तर किती आणलं म्हणजे. अच्छा, या खड्ड्यातून कचऱ्याच्या इथे तो टाकला तो बाहेर का टाकला? काय बोलले ते चिपकत राहिले त्या हाताला बरं. ही भुर्जी रेडी झाली आहे आता बनवून. मस्त बनली आहे. वास येतोय, छान सुगंध येतोय. पाव दे. दोन होतील पहिला. आम्ही आता सगळे टेंट्स आवरायला घेतले आहेत. आता आम्ही भुर्जी पाव जेवायला बसलोय सगळेजण. सगळेजण असं टॉवेल लावून बसले कारण की खूप ऊन आहे जास्त. आज खूप मज्जा आली मला. मंडळी, जसं की तुम्ही बघितलं असेल टाइम लॅप्समध्ये की आमचे सगळे टेंट्स वगैरे आटपून झालेले आहेत आणि सगळेजण आपापल्या आवरण्याच्या तयारीत आहेत. सगळे शूज आणि आपले सगळ्या बॅगा वगैरे पॅक केलेल्या आहेत. सगळं सामान आता लोड करायचं आहे बाईकवर पुन्हा आणि मग आम्ही आता निघू. आता हा व्हिडिओ आम्ही आता इथेच एंड करीत आहोत. तर जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.